काय रोहित काय पवार अजूनपर्यंत सिनियर के मध्ये आहे. अजून शाळेमध्ये पण पोचलेले नाही आहेत. जोपर्यंत अजूनपर्यंत मिशा आणि दाड्या पण त्यांना फुटलेल्या नाही आहेत, आवाजाचा कंठ पण फुटलेला नाही. थोडं आत्ता दांड्याच्या बाहेर आलेले आहेत. थोडं जग पाहावं, अनुभव घ्यावा. पहिले टर्मचे आमदार आहेत. अजूनपर्यंत त्यांच्याच प्रणिती शिंदेताईंनी त्याच्याबद्दल काय बोललेले हे थोडं त्यांनी लक्ष घालावं. आणि थोडं नागपूर, विदर्भ आणि सगळं जगभर फिरण्यापेक्षा थोडा कर्जतमध्ये लक्ष घातलं ना तर माझी आमदार लिहिण्याची वेळ येणार नाही. म्हणून हे मोठे मोठे सल्ले देण्यापेक्षा ना थोड्या कर्जत जामखेडमध्ये थोडं लक्ष दिलं तो थोडा आमदारकी तरी राहील, नाही तर 24ला वांदे होणार आहेत. जो प्रश्न विचारण्यात आला होता मीडियाकडनं तो असा होता की 50%च्या पुढं 16% आरक्षण हे मराठा समाजाला कसं देता येईल, हा महत्त्वाचा प्रश्न होता. त्या प्रश्नावर त्यांनी उत्तर काय दिलं तर कोंबडीचं अंड. आता मला माहीत नाही त्यांना अंड्याचं आणि कोंबडीचं एवढं का लगाव आहे. त्याच्याचबरोबर ते बोलत असताना माझ्या दाढीबद्दल बोलले. हा व्हिडिओ तर चालूच आहे, माझी दाढी आहे आणि जिथं जिथं केस बाहेर सगळीकडे केस आहेत. त्यांनीच कुठंतरी आरशात बघावं आणि मुद्दा काय चालला आहे, कशावर प्रश्न विचारला आहे आणि तुम्ही कसं बोलताय हे कुठंतरी लोकांना समजतं. त्याच्याचबरोबर ज्या ज्या बातम्या या वक्तव्याबद्दल त्यांच्या झाल्या त्याच्या खाली काय लिहिले हे सुद्धा त्यांनी कुठं ना कुठंतरी वाचलं पाहिजे. आणि माझी हा शब्द त्यांना फार जवळचा वाटतो. कदाचित त्यांच्या बंधूंबद्दल त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी असाव्यात म्हणून माझी म्हणजे मला माझी आमदार म्हणले म्हणून मी म्हणतोय. म्हणजे पुढे जाऊन कदाचित होऊ शकतो. त्यांनीसुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठेतरी बघितलं पाहिजे. आदरणीय राणेसाहेब हे सिनियर नेते आहेत, त्यांच्याबद्दल बराच आदर आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि नितेश भाऊंचं जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा सहसा पवारसाहेब त्या इलेक्शनमध्ये नाही तर त्या प्रचारामध्ये लक्ष देत नाहीत. या इलेक्शनमध्ये पवारसाहेबांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी जर मनापासून लक्ष दिलं तर मग उद्या जाऊन बघूया कोण माजी आमदार होईल. हे येत्या काळामध्ये आपल्याला बघायची गोष्ट आहे.